जॉबच्या जॉब हबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका नोकरीच्या जाहिरातीचं विश्लेषण करणार आहोत. पण थांबा, ही फक्त एक साधी नोकरीची जाहिरात नाहीये. याच्या आत एक संपूर्ण कहाणी दडलेली आहे. चला तर मग या कहाणीचा प्रत्येक पैलू उलगडून पाहूया. जरा विचार करा. हे पद फक्त एका ऑफिसमधलं काम नाहीये. ही एक संधी आहे, थेट त्या महिला शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची, ज्या दररोज आपल्या शेतात राबतात. आणि म्हणूनच हे पद खरंच खूप खास आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण या संधीचे मूलभूत तपशील पाहूया. म्हणजे ही नोकरी नक्की आहे तरी काय आणि कुठे आहे? तर ही भूमिका आहे एका मॅनेजरची. संस्था आहे स्मार्ट शेतकरी ॲग्री प्रोसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि ठिकाण आहे वाशिम. आणि हो, ही एक पूर्णवेळ नोकरी आहे, म्हणजे या कामासाठी पूर्णपणे समर्पित व्यक्तीची गरज आहे, हे अगदी स्पष्ट आहे. आता येतो तो प्रश्न ज्याची सगळीच वाट पाहत असतात. पगार किती? तर या पदासाठी मासिक वेतन आहे 30,000 ते 35,000 रुपये. हे आकडे फक्त पगार नाही सांगत, तर या भूमिकेची जबाबदारी आणि महत्त्वसुद्धा अधोरेखित करतात. बरं, तर आता आपल्याला काय आणि कुठे हे कळलंय. पण आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. का? म्हणजे या व्यवस्थापकाकडून नक्की कोणत्या गोष्टी साध्य करण्याची अपेक्षा आहे? इथे कामांची यादी बघितली तर लक्षात येतं की हे काम किती वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे बघा, एका बाजूला ऑफिसमधलं प्लॅनिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला थेट महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम आहे. बँकांशी बोलणं, सरकारी नियम पाहणं. अरे वा, हे म्हणजे एकाच भूमिकेत अनेक भूमिका निभावण्यासारखं आहे. चला, आता आपण हे पाहूया की या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नक्की कोणत्या प्रकारची व्यक्ती योग्य ठरू शकते. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी उमेदवाराकडे कोणती कौशल्य आणि पात्रता असायला हवी. इथे शैक्षणिक पात्रतेवर नजर टाकली तर ग्रामीण विकास, कृषी, वाणिज्य किंवा समाजकार्य यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की संस्थेला फक्त पुस्तकी ज्ञान नकोय, तर ज्याला जमिनीवरच्या वास्तवाची जाण आहे असा उमेदवार हवाय. आणि इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अनुभव असेल तर उत्तमच, पण जर तुम्ही फ्रेशर असाल तरीही तुमचं स्वागत आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की संस्थेला अनुभवापेक्षा जास्त महत्त्व उमेदवाराच्या उत्साहाला आणि शिकण्याच्या तयारीला द्यायचं आहे. ही एक मोठी संधी आहे. या भूमिकेत यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांची ही जणू गुरुकिल्लीच आहे. भाषा, तंत्रज्ञान आणि संवाद या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच इथे यशस्वी होऊ शकतो. हे का महत्वाचे आहे ते समजून घेऊया. मराठी भाषा ही तर हवीच, कारण तिच्याशिवाय तुम्ही स्थानिक महिलांशी जोडले कसे जाणार? संगणक आणि एक्सेलचं ज्ञान तुम्हाला व्यवस्थापन सोपं करून देईल. उत्तम संवाद कौशल्य तुम्हाला एक चांगला नेता बनवेल. आणि सहकारी कायद्याची समज संस्थेला नेहमी योग्य मार्गावर ठेवेल. सगळं किती एकमेकांशी जोडलेलं आहे, नाही का? आणि आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. जर कोणाला ही संधी आकर्षक वाटत असेल तर त्यांनी अर्ज कसा करायचा? चला, ती माहिती पाहूया. सगळ्यात आधी ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंदवून घ्या. 12 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे वेळ अजिबात घालवू नका. ज्यांना अर्ज करायचा आहे किंवा याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर त्यांच्यासाठी हा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही थेट या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. एक पद, एक व्यक्ती, पण त्याचा प्रभाव किती दूरवर पसरू शकतो. ही फक्त एक नोकरी नाही, तर एका मोठ्या सामाजिक बदलाचा भाग होण्याची संधी आहे. यावर नक्की विचार करा. जॉबच्या जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.